नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 पहिला धडा 2 चलातील रेषीय समीकरण त्यातला संकीर्ण प्रश्नसंग्रह मधला आपला तिसरा भाग, त्याच्यामध्ये आपला 7वा प्रश्न जो राहिलेला होता तो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर 7व्या प्रश्नामध्ये सर्व काय आहेत, लेखी गणित आहेत. तर त्या लेखी गणितामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्नामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत असा तो प्रश्न आहे. अगं प्रश्न काय आहे, एक 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे. जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर दिलेली मूळ संख्या कोणती, खालील कृती पूर्ण करा. आपल्याला ह्या प्रकारची गणितं तुम्ही सोडवली असणारच आहेत. तर लेखी गणितामध्ये काय असतं की त्या लेखी गणितामध्ये तर इथे ही 2 चलातील समीकरण आहेत आपल्याला तयार करायची. तर 2 चल आपण कोणाला मानणार आहोत ते आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर त्या प्रश्नामध्ये 2 अटी असणार आहेत, ज्यावरून त्या अटींवरून आपल्याला 2 समीकरणं मिळणार आहेत. तर त्या अटी आपल्याला समजता आल्या पाहिजेत. तर वाचताना हे एक त्यातला भाग व्यवस्थित ओळखून त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. आता इथे काय म्हटलंय, 2 अंकी संख्या. सर्वात पहिलं म्हणजे 2 अंकी संख्या तयार कशी होते. तर 2 अंकी संख्या आपण अशा पद्धतीने होते ते आधी समजून घेऊया. आता समजा आपण एक 2 अंकी संख्या घेतली 25. ही 2 अंकी संख्या आहे. तर ही संख्या कशी तयार होते, तर या इथे 5 जो आहे तो एकक स्थानचा अंक आहे आणि 2 जो आहे तो दशक स्थानचा अंक आहे. तर ही संख्या तयार कशी होते, तर त्यांच्या ज्या किमती असतात त्या किमती ह्यांच्या स्थानानुसार किमती, एकक स्थानच्या अंकाची किंमत किती आहे 5 आणि दशक स्थानचा जो अंक आहे त्याची जी स्थानिक किंमत आहे ती काय आहे 20. कारण जी 2 ही आहे दशक स्थानचा अंक आहे, तर याच्या पुढचे जेवढे अंक असणार आहेत त्याच्या पुढे आपण जर 0 आले तर ती त्याची स्थानिक किंमत होती. तर इथे बघा 2 ची स्थानिक किंमत काय होणार 20 आणि या दोघांची बेरीज केल्यावर ही संख्या तयार होते. तर 2 अंकी संख्या या पद्धतीने तयार होते, त्याच्या स्थानानुसार त्या संख्येची किंमत ठरते. आता इथे काय म्हटलंय की एक 2 अंकी संख्या आणि तिच्या अंकांची अदलाबदल. आता अंकांची अदलाबदल म्हणजे काय, तर इथे आता ही 2 अंकी संख्या आहे 25. यांच्या अंकाची जर अदलाबदल केली तर काय होणार, 5 दशक स्थानी लिहिला आणि 2 एकक स्थानी लिहिला. तर ही 25 ही संख्या काय तयार झाली 52. मग ही संख्या कशी तयार होणार, तर इथला जो दशक स्थानचा अंक आहे 5 त्याची किंमत आहे 50 आणि एकक स्थानचा अंक आहे 2 त्याची किंमत स्थानिक किंमत येते 2. तर या दोघांची बेरीज केली की आपल्याला ती 2 अंकी संख्या मिळते. तर या गोष्टीचा वापर करून आपल्याला हे दिलेलं गणित आहे ते सोडवायचं आहे. तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित काय सांगितलंय ते. आता इथे बघा काय म्हटलेलं आहे, आपल्याला x आणि y कोणाला मानायचं. तर इथे शेवटी जर तुम्ही बघितलात दिलेली मूळ संख्या कोणती आपल्याला विचारली आहे, तर ती संख्या काढण्यासाठी आपल्याला एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण संख्या ती शोधू शकतो. म्हणून इथे काय त्यांनी म्हटलंय, समजा एकक स्थानचा अंक x त्यांनी दिलेला आहे आणि दशक स्थानचा अंक y असा मानलाय. म्हणून मूळ संख्या, आता आपल्याला एकक स्थानचा अंक मिळाला आणि दशक स्थानचा अंक मिळाला. तर मूळ संख्या कशी तयार होते, दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणून त्यामध्ये एकक स्थानचा अंक मिळवला की मूळ संख्या तयार होते. आता आपण बघितलं तर दशक स्थानचा अंक y आहे, त्याला ह्याला कितीने गुणणार आपण 10 ने. म्हणजे इथे या रिकाम्या चौकटीत काय येणार 10. मग ती मूळ संख्या कशी तयार झाली 10y अधिक x. आता पुढे काय केलेलं आहे, त्यांच्या अंकांची अदलाबदल केली. तर अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या आपल्याला काढायची. अंकांची अदलाबदल करणार म्हणजे काय करणार, हा जो दशक स्थानचा अंक आहे तो एकक स्थानी लिहिणार आणि एकक स्थानचा अंक आहे तो दशक स्थानी लिहिणार. म्हणजे जिथे y होतं तिथे x येणार आणि जिथे x होतं तिथे y येणार. म्हणजे अंकांची अदलाबदल केल्यावर बघा या y च्या जागेवर x आलाय आणि x च्या जागेवर y आलाय आणि
x ला आपण 10 ने गुणणार. तर ही अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या आपल्याला मिळाली. आता याच्यामध्ये अट शोधायची आहे. तर अट कुठली आहे याच्यामध्ये? तर पहिली जर आपण ओळ बघितली, या पहिल्या ह्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, एक 2 अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे. तर ही पहिली अट आपल्याला इथे मिळाली, इथून इथपर्यंत. तर या पहिल्या अटीनुसार एक समीकरण येणार. आणि दुसरी अट काय आहे? जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल तर, म्हणजे हे असेल तर, हा झाली आपली दुसरी अट. याच्यावरून आपल्याला दुसरं समीकरण मिळणार. अशा पद्धतीने आपल्याला 2 समीकरणं इथे मिळणार. तर आपण रिकाम्या जागा भरूया. तर पुढे बघा काय आहे. पहिल्या अटीवरून, पहिली अट काय होती? 2 अंकी संख्या व अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या यांची बेरीज किती येते? 143. 2 अंकी संख्या काय होती? 10y अधिक x. आणि अंकांची अदलाबदल म्हणजे जिथे y आहे तिथे x येणार आणि जिथे x आहे तिथे y येणार. 10x अधिक y बरोबर 143. आता इथे रिकाम्या चौकट आपल्याला सोडवायच्या आहेत. ते x म्हटलं आणि ते y, म्हणजे x ची जी पदं आहे, x असलेली पदं, त्यांची बेरीज होणार. तर 10 अधिक या x चा सहगुणक आहे 1. मग 10 अधिक 1 11. इथे येणार 11x. त्याच पद्धतीने 10y अधिक y 11y बरोबर 143. आता इथे काय केलेलं आहे? पुढच्या इथे 11 सामायिक घेतलेले आहेत. म्हणून x अधिक y इथे आला आणि हा सामायिक आलेला 11 या बाजूला जाऊन काय होणार? 143 ला 11 ने छेदणार. तर 143 ला 11 ने भागल्यानंतर काय उत्तर येतं? 11 एके 11 आणि 11 त्रिक 13. म्हणजे आपल्याला किंमत काय मिळाली? 13. x अधिक y बरोबर 13. तर हे आपलं आलं पहिलं समीकरण. तर दुसरी जी अट होती, दुसरी अट काय होती? जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा, एकक स्थानचा अंक x, दशक स्थानच्या अंकापेक्षा, दशक स्थानचा अंक काय होता? y, 3 ने काय असेल? मोठा असेल. 3 ने मोठा म्हणजे अधिक 3. बघा, दशक स्थानचा अंक हा, म्हणजे दशक स्थानचा अंक x, हा म्हटल्यावर आलं बरोबर चिन्ह. हा दशक स्थानच्या अंकापेक्षा, म्हणजे दशक स्थानचा अंक आहे y, 3 ने जास्त, अधिक 3. तर आता याचं आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. x आणि y असलेली पदं डाव्या बाजूला आपण लिहिणार x वजा y बरोबर 3. तर ही 2 समीकरण आपल्याला मिळाली. x अधिक y बरोबर 13 आणि दुसरं मिळालं x वजा y बरोबर 3. आता त्यांना आपल्याला काय करायचंय? सोडवायचे. तर इथे सोडवताना आपण काय करणार आहोत बघा, या 2 समीकरणामध्ये पद समान आहेत, चिन्ह भिन्न आहे. म्हणजे एक तर तुम्ही बेरीज करू शकता किंवा वजाबाकी. आता त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने दिलेलं आहे रिकाम्या जागा भरायला, त्या पद्धतीने आपण करणार. तर यांची त्यांनी काय केलेली आहे? बेरीज केली. तर बेरीज केल्यावर काय येणार? x अधिक x 2x आलं आणि हे जे y आहे ते y पद जाणार. का? तर एक अधिक आहे आणि दुसरं वजा आहे. त्यामुळे ते पद तिथे गेलं आणि राहिलं काय? तर तिथे काय राहणार? तर त्या 13 आणि 3 यांची बेरीज 13 अधिक 3 किती येणार? 16. आता इथे म्हणून x बरोबर 8 आलं. x बरोबर 8 कसं आलंय? तर ह्या 2 ने इथे 16 ला भागलंय. त्यामुळे उत्तर आलं 8. आता 8 ही x ची किंमत आली. आता आपल्याला y ची किंमत पण काढायची. मग आपण इथे काय केलंय? x बरोबर 8 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय होतं? x अधिक y बरोबर 13. आता 8 च्या जागेवर x च्या जागेवर 8 लिहिलं, अधिक या चौकटीत काय येणार? y तशीच येणार बरोबर 13. आता पुढे इथे काय होणार आहे? अधिक 8 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे केल्यावर काय होणार? 13 वजा 8. 13 वजा 8 किती येतं? 5. हे आपल्याला x ची किंमत मिळाली आणि y ची किंमत. आता तर आपल्याला मूळ संख्या ती शोधायची. तर मूळ संख्या काय होती? 10y अधिक x. तर 10 गुणिले y, 10 गुणिले y म्हणजे काय येणार? y किती आले? 5. 10 गुणिले 5. मग 10 गुणिले 5 किती? 50. 50 अधिक 8 58. तर आपल्याला ती मूळ संख्या मिळाली 58. अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलं. आता इथे आपल्याला फक्त रिकाम्या जागा भरायच्या होत्या. आता पुढे आपल्याला काय करायचंय? पुढची गणितं, लेखी गणितं आपल्याला सोडवायची. आता इथे पुढचं जे गणित आहे, आधी आपण हे गणित पूर्ण वाचूया.
कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा व 5 किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले. यासाठी त्यांचे एकूण 700 रुपये खर्च झाले. नंतर त्यांना असे समजले की या वस्तू ऑनलाईन ऑर्डर देऊन त्याच दराने घरपोच मिळतात. पुढील महिन्यात त्यांनी 2 किलो चहा व 7 किलो साखर ऑनलाईन मागवली. तेव्हा त्यांचा 880 रुपये खर्च झाला. तर चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रॅम दर काढा. आता बघा, या इथे काय दिलेलं आहे, तर ह्या कांताबाई ज्या आहेत त्यांनी साखर आणली आणि चहा आणली. एकदा त्यांनी काय केलंय, स्वतः जाऊन त्या घेऊन आलेल्या आहेत. आणि दुसऱ्या वेळेला त्यांना लक्षात आलं की हे जर आपण ऑनलाईन ऑर्डर केलं तर काय होऊ शकतं, आपल्याला स्वस्तात पडू शकतं, आपल्याला खर्च आपला कमी होऊ शकतो. म्हणून त्याने दुसऱ्या वेळेला ऑनलाईन ऑर्डर केले. तर त्यांना आपल्याला काय विचारलंय, चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रॅम दर काढायला सांगितलंय. तर हा जो शेवटचं जे हे वाक्य आहे याच्यामधून आपल्याला चल जे मानायचंय, कोणाला चल मानायचंय एक्स आणि वाय, ते इथे आपल्याला समजणार आहे. तर इथे आपल्याला चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रॅम दर, मग चहाचा प्रति किलोग्रॅम दर आपण एक्स मानणार आणि साखरेचा प्रति किलोग्रॅम दर आपण वाय मानणार. हे झालं, हे मानलं. आता यानंतर आपल्याला अटी शोधायच्या. तर पहिली अट ही पहिल्याच भागात आहे. कांताबाईंनी दुकानातून 1.5 किलो चहा आणि 5 किलो साखर आणली. दुकानात जाऊन येण्यासाठी त्यांना 50 रुपये रिक्षा भाडे द्यावे लागले. आता 1.5 किलो चहाचा खर्च काय येणार, चहाचा आपण प्रति किलोग्रॅम दर लिहिलाय एक्स, मग 1.5 किलोचं काय येणार, 1.5 किलो ते किलोग्रॅम वजन गुणिले त्याला आपण काय करणार, एक्स ने गुणणार. 5 किलो साखर घेतलीये म्हणजे 5 गुणिले साखरेचा दर काय आहे प्रति किलोग्रॅम, म्हणजे 1 किलोग्रॅम साखरेची किंमत आहे वाय जी आपण मानलीये. मग 5 किलोग्रॅमची किती येणार, 5 वाय, म्हणजे इथे 1.5x अधिक 5y एवढा तिला खर्च झाला. पण ती दुकानात आणायला गेली तर दुकानातून येताना ती कशाने आली, रिक्षाने आली, म्हणजे 50 रुपये हा पण काय आहे, खर्चच झाला. म्हणजे तिने ज्या वस्तू आणल्या त्याचा खर्च अधिक 50 रुपये हा सुद्धा काय आहे, तिचा खर्चाचाच भाग आहे. तर एकूण किती झाले, सगळे पकडून किती झाले, 700 रुपये खर्च झाले. मग ह्या जो पहिला भाग आहे इथे पहिली अट येणार. नंतर जेव्हा तिला कळलं की ऑनलाईन ऑर्डर देऊन आपल्याला घरपोच सामान मिळतं, तर तिने काय केलंय, पुढील महिन्यात त्यांनी 2 किलोग्रॅम चहा आणि 7 किलोग्रॅम साखर आणली. मग 2 किलोग्रॅमची किती होणार, 2x आणि 7 किलोग्रॅमचे किती होणार, 7y, कारण 1 किलोग्रॅम चहाची दर आहे x आणि 1 किलोग्रॅम साखरचा दर आहे y. मग 2x अधिक 7y आणि खर्च किती आलेला आहे, 880. 2x अधिक 7y बरोबर 880. तर हे आपल्याला मिळणार आपलं दुसरं समीकरण. तर आपण सोडवायला सुरुवात करूया. बघा, आपल्याला पहिलं कळलेलं आहे की आपल्याला चल कोणाला मानायचंय. तर आपण इथे खाली जे दिलेलं आहे त्याच्यावर आपण चल मानूया. लेखी गणितामध्ये आपल्याला लेखी स्वरूपात आपण सगळं मांडणार आहोत. तर ते आपल्याला जर व्यवस्थित मांडता आलं तर आपल्याला गणित एकदम आपण अचूक सोडवू शकतो. तर बघा, चहाचा प्रति किलोग्रॅम दर एक्स व साखरेचा प्रति किलोग्रॅम दर वाय आहे असे मानू. प्रति किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅमचा दर. आता एक्स वाय आपण मानलं. आता आपण पहिली अट लिहिणार, त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार, पहिलं समीकरण मिळणार. बघा, पहिली अट आपली काय आहे, तिने काय घेतलेलं आहे, 1.5 किलो चहा घेतलेला आहे. तर पहिलं आपण काय लिहायचं, पहिल्या अटीनुसार 1.5 किलो कसं देतात, 1 आणि अर्धा पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपण लिहिलं. 1.5 किलो चहा घेतलाय
तर 1.5 किलो चहाला आपण काय म्हणलं, 1 किलोला एक्स दर आहे त्याचा. मग 1.5 किलोचा किती झाला, 1.5 गुणिले एक्स अधिक काय केलेलं आहे, साखर घेतलीये 5 किलो, तर 5 गुणिले वाय अधिक रिक्षाचं भाडं 50 आणि हे टोटल किती झालेले आहेत, 700 रुपये. बघा इथे हा चहा आहे अधिक साखर अधिक रिक्षा भाडे आणि हे एकूण खर्च झालेला आहे. हा 700 रुपये जो खर्च झालाय तो काय झालाय, एकूण खर्च. आता याच्यावरून आपल्याला समीकरण मिळवायचे. तर आता ह्या 1.5 जे आहे त्या 1.5ला आपण कसं रूपांतर करणार, तर याला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याला अपूर्णांकात आपण करायचं. त्याला कसं आपण करतो बघा, हा 2 ने याला गुणायचं आणि त्यामध्ये ही 1 ही संख्या मिळवायची. म्हणजे 2 एके 2 अधिक 1 3 आणि छेदाचे 2 तसेच राहणार. 3/2 एक्स अधिक 5y. आता हे 50 आपण उजव्या बाजूला नेऊया. मग काय येणार, 700 वजा 50. मग काय आलं बघा, 3/2 एक्स अधिक 5y बरोबर 650. पण इथे छेदाला 2 आहेत, तर हे 2 घालवण्यासाठी काय करायचं, तर या संपूर्ण समीकरणाला 2 ने गुणायचं. मग 2 ने गुणल्यावर काय येईल, 2 गुणिले 3/2 एक्स अधिक 2 गुणिले 5y बरोबर 650 गुणिले 2. काय केलं आपण, 2 ने गुणून. मग हा 2 ने गुणल्यावर काय येईल, 2 एके 2 भाग लागला, राहिले 3x अधिक 5 दुणे 10y बरोबर 650 गुणिले 2 किती येतं, 1300. तर हे आपल्याला मिळालं पहिलं समीकरण. आता अशाच पद्धतीने आपण काय करणार, दुसऱ्या जे आपल्याला अट आहे त्या दुसऱ्या अटीनुसार आपण दुसरं समीकरण मिळवणार. दुसरी अट काय आहे, दुसऱ्या अटीनुसार त्याने ऑनलाईन मागवलंय सामान. तर ऑनलाईन काय मागवलं आहे, 2 किलो चहा 2 किलोग्रॅम चहा अधिक 7 किलोग्रॅम साखर आणि त्याचा एकूण खर्च किती झालेला आहे बघा. 2 किलो चहा म्हणजे 2x अधिक 7y आणि एकूण खर्च झालेला आहे 880 रुपये. तर हे आपलं झालं दुसरं समीकरण. तर पहिल्या समीकरण काय होतं, 3x अधिक 10y बरोबर 1300. 3x अधिक 10y बरोबर 1300 हे आपलं पहिलं समीकरण होतं. आणि हे दुसरं काय आहे, 2x अधिक 7y बरोबर 880. आता ही कुठल्याही पद्धतीने आपण सोडवू शकतो, क्रेमरच्या पद्धतीने पण आपण हे सोडवू शकतो. आपण इथे काय करूया, इथे सोपं काय आहे बघा, तर हे इथे आपण हे x हे पद आपल्याला घालवता येईल. जर आपण पहिल्या समीकरणाला 2 ने गुणलं आणि दुसऱ्या समीकरणाला 3 ने गुणलं तर हे समान करता येईल आपल्याला. तर आपण पहिल्या समीकरणाला 2 ने आणि दुसऱ्या समीकरणाला 3 ने गुणायचं आणि त्यानंतर त्याची वजाबाकी करायची. आपण हे लिहूया इथे, समीकरण 1 ला 2 ने व समीकरण 2 ला 3 ने गुणू व त्या समीकरणांची वजाबाकी करू. बघा याला 2 ने गुणल्यावर काय येईल, 6x अधिक 20y बरोबर 13 गुणिले 2 2600. हे आपण आपलं तिसरं समीकरण आलं. आणि इथे गुणल्यावर काय येणार, 4x अधिक 4 ने 3 ने गुणते, 3 दुणे 6x अधिक 7 त्रिक 21y बरोबर
880 ला आपण 3 ने गुणल्यावर काय येणार 2640. हे आपलं मिळालं आपल्याला चौथं समीकरण. आणि याची आपण काय करणार वजाबाकी करणार. बघा वजाबाकी करताना ह्या दुसऱ्या जी समीकरण आहे त्याची चिन्ह बदलणार. म्हणजे 6x वजा 6x 20 वजा 21y 20 आणि 21 ची वजाबाकी 1y 21 मोठा आहे म्हणून त्याचं चिन्ह वजा 1y. इथे 2640 मधून 2600 गेले 40 आले पण 2640 मोठा आहे म्हणून त्याचं चिन्ह वजा. तर ह्या वजा 1 ने दोघांना आपण काय करणार भागायचं. वजा 1 ने दोघांना भागल्यावर उत्तर येणार y बरोबर 40. तर y ची किंमत आपल्याला आली ती आपण जी दोन समीकरणं होती सुरुवातीची त्यापैकी कुठल्याही एका समीकरणामध्ये आपण ती घालणार. तर जे दुसरं समीकरण होतं 2x अधिक 7y बरोबर 880 त्यामध्ये आपण ह्या y ची किंमत ठेवूया. y ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 काय होतं 2x अधिक 7y बरोबर 880. तर इथे y ची किंमत आपण घालूया 2x अधिक 7 गुणिले y आहे 40 बरोबर 880. म्हणून 2x बरोबर 880 आणि 7 गुणिले 40 280. हे इथे अधिक आहे तिकडे गेल्यावर काय होणार वजा होणार. आता बघा यांची वजाबाकी किती येते 600 आणि हे जे 2 गुणिले आहेत ते इथे छेदाला जाणार. मग x आलं 300. अशा पद्धतीने आपण x आणि y च्या किमती काढल्यात. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं होतं चहा आणि साखर यांचा प्रति किलोग्रॅम दर काढा. x जो होता तो चहाचा प्रति किलोग्रॅम दर होता आणि y जो होता तो साखरेचा प्रति किलोग्रॅम दर. पण आता आपण त्याचं लेखी स्वरूपात उत्तर लिहूया. म्हणून चहाचा प्रति किलोग्रॅम दर बरोबर 300 रुपये आणि साखरेचा प्रति किलोग्रॅम दर बरोबर किती आलेला आहे 40 रुपये. अशा पद्धतीने आपण प्रश्न जो आपल्याला विचारलेला होता त्याचं उत्तर काढलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. तिसरा प्रश्न या स्वरूपात दिलेला आहे पण आपल्याला सोडवायचंय. त्यांनी हे थोडीशी वेगळी पद्धत इथे वापरली आहे. पण आपल्याला काय करायचंय अटी फक्त समीकरण 2च्या अटी त्यांनी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत त्यांना आपल्याला फक्त मांडायचे. आता बघा इथे काय दिलेले आहे अनुष्का जवळील 100 रुपयांच्या नोटा x व 50 रुपयांच्या नोटा y म्हणजे 100 रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत म्हणजे नोटांची संख्या दिलेली आहे x मानली आहे आणि 50 रुपयांच्या नोटांची संख्या y मानली आहे. आता अटी काय आहेत बघा. अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम 2500 आहे ही पहिली अट आहे. आणि आनंदने तिला नोटांच्या संख्यांची अदलाबदल करून पैसे दिले असते तर ती रक्कम 500 रुपयांनी कमी झाली असती. अशा 2 अटी दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय सांगितलंय समीकरण सोडवून उत्तर लिहा. 100 रुपयांच्या नोटांची संख्या आणि 50 रुपयांच्या नोटांची संख्या. आता 100 रुपयांच्या नोटांची संख्या x मानलेली आहे आणि 50 रुपयांच्या नोटांची संख्या y मानलेली आहे. हे मानलेलं त्याने आधी ऑलरेडी दिलेलं आहे. आपण फक्त ते लिहूया. आता हे सोडवूया. 100 रुपयांच्या नोटांची संख्या x आणि 50 रुपयांच्या नोटांची संख्या y मानू. आता पहिली अट काय आहे पहिल्या अटीनुसार
पहिल्या अटीमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर 100 रुपयाच्या अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्कम, वरील नोटांच्या रूप म्हणजे 100 रुपयाच्या एक्स नोटा आणि 50 रुपयाच्या वाय नोटा, अशा एकूण किती रक्कम दिली, 2500. मग 100 रुपयाच्या एक्स नोटा म्हणजे काय येणार, 100 एक्स, आणि 50 रुपयाच्या वाय नोटा म्हणजे काय येणार, 50 वाय. अशी एकूण एकूण म्हणजे बेरीज किती दिलेली आहे, 2500. तर हे आपलं आलं पहिलं समीकरण. कळलं, 100 रुपयांच्या एक्स नोटा आणि 50 रुपयाच्या वाय नोटा. आता आपल्याला दुसरं समीकरण मिळवायचं, त्यासाठी दुसरी अट. दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय होती, अंकांची म्हणजे त्या संख्यांची अदलाबदल केली, म्हणजे नोटांची अदलाबदल केली तर ती रक्कम 500 रुपयांनी कमी झाली. नोटांची अदलाबदल केली म्हणजे काय केलं, तर जिथे 50 रुपयाच्या नोटा होत्या तिकडे 100 रुपयाच्या नोटा, आणि जिथे 100 रुपयाच्या नोटा होत्या तिथे 50 रुपयांच्या नोटा, म्हणजे ही जागा फक्त बदलली. म्हणजे 100 गुणिले एक्स होते तिथे येणार 50 एक्स, आणि 50 गुणिले वाय होते तिकडे येणार 100 वाय. असं केलं तर किती रुपये कमी झाले, 500 रुपये कमी झाले. म्हणजे यातले 500 रुपये कमी झाले. 2500 झालेले होते तर ते किती झाले, 500 रुपये कमी, म्हणजे 2000 रुपये. ही आपल्याला मिळाली दुसरी अट. आता ह्या जो दोन्ही जी समीकरण आपल्याला मिळाली आहेत ते आपण एका खालोखाल एक मांडूया, म्हणजे आपल्याला काय करायचं ते पटकन समजेल. आता बघा, पहिलं समीकरण होतं 100 एक्स अधिक 50 वाय बरोबर 2500, हे पहिलं समीकरण. आणि दुसरं 50 एक्स अधिक 100 वाय बरोबर 2000. आता इथे तुम्ही एक असं करू शकता, इथे 50 ने भागून छोट्या स्वरूपात त्याला आणून त्यानंतर काय करू शकता, ती समीकरणं आलेली समीकरणं सोडवू शकता. ही एक पद्धत आहे. दुसरं म्हणजे इथे बघा, एक्सचं जे सहगुणक आहे आणि वायचा सहगुणक सारखा आहे, आणि वायचा सहगुणक आणि एक्सचा सहगुणक बघा सारखा आहे. तर इथे आपण काय करतो, अशा स्वरूपात आलं तर आपण एकदा बेरीज करतो, एक समीकरण मिळतं, मग वजाबाकी करतो, दुसरं समीकरण. तर तसंही करू शकता. तर कुठल्याही पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता. तर आपण काय करूया, प्रथम या दोन समीकरणांची बेरीज करूया. समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज केली तर काय येणार, 150 एक्स अधिक 150 वाय बरोबर 4500. आपण इथे काय केलं, समीकरण 1 अधिक समीकरण 2 दोघांची आपण बेरीज केली. आता बघा, इथे 150 आलेलं आहे सामायिक, तर आपण ह्या संपूर्ण समीकरणाला 150 ने भागूया. म्हणजे काय येणार, एक्स अधिक वाय, आणि 4500 ला 150 ने भागलं तर किती येतं, 15 त्रिक 45 म्हणजे 30. ते आपण काय केलं, हे आपलं आलं तिसरं समीकरण. इथे आपण काय केलेलं आहे, 150 ने समीकरणास भागून हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं. आता असंच आपण चौथं समीकरण मिळणार, या दोघांची वजाबाकी करणार. 100 एक्स अधिक 50 वाय बरोबर 2500, हे पहिलं समीकरण होतं. 50 एक्स अधिक 100 वाय बरोबर 2000, हे दुसरं समीकरण होतं. यांची आता आपण वजाबाकी करूया. वजाबाकी करताना काय होणार आहे, इथे चिन्ह बदलणार. 100 वजा 50 50 एक्स, इथे पण 100 वजा 50 50 वाय, आणि 100 मोठे असल्यामुळे त्याचं चिन्ह वजा. 2500 वजा 2500. इथे आपण काय केलं, समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची वजाबाकी केली. आता इथे काय करणार, आपण 50 ने भागणार. काय येणार, एक्स वजा वाय बरोबर, इथे 50 ने भागल्यावर काय येईल, 10. हे आपल्याला मिळालं चौथं समीकरण. काय केलं आपण इथे, 50 ने समीकरणास भागून ते आपल्याला मिळालं. तर ही दोन समीकरणं मिळाली. तर ह्या दोन समीकरणांना सोडवल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायच्या किमती मिळणार, ज्या आपण
काय मानलेलं होतं? एक्स 100 रुपयाच्या नोटा आणि वाय 50 रुपयाच्या नोटांची संख्या. तर पहिलं समीकरण होतं एक्स अधिक वाय बरोबर 30. तिसरं समीकरण एक्स अधिक वाय बरोबर 30 हे आपलं होतं तिसरं समीकरण. आणि चौथं होतं एक्स वजा वाय बरोबर 10. आता इथे बघा यांची आपण बेरीज केली तर काय होईल? हे पद गेलं, राहिलं 2x आणि यांची बेरीज केल्यावर राहिली 4. पण काय केलं? समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची आपण बेरीज केली. म्हणून x बरोबर किती आलं? 40 भागिले 2 म्हणजे किती आलं? 20. x ची किंमत इथे आली 20. आता ही x ची किंमत आपण वरील या दोन समीकरणांपैकी एका समीकरणामध्ये ठेवणार. x बरोबर 20 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 काय आहे? x अधिक y बरोबर 3. x ची किंमत ठेवली 20 अधिक y बरोबर 30. मग y बरोबर काय येणार? 30 वजा 20. म्हणून y ची किंमत आली 10. म्हणजेच आपलं उत्तर आलं. आपण काय मानलेलं होतं? कोणाला काय मानलेलं होतं? तर आपण आपण गणितामध्ये काय मानलेलं होतं? एक्स संख्या 100 रुपयांच्या नोटांची संख्या आपण एक्स मानलेली होती. बघा इथे काय मानलेलं होतं या प्रश्नामध्ये? अनुष्का जवळील 100 रुपयांच्या नोटा एक्स आणि 50 रुपयांच्या नोटा वाय आपण मानलेल्या आहोत. आपण इथे आता उत्तर त्या स्वरूपात लेखी स्वरूपात आपल्याला उत्तर द्यावं लागेल. म्हणून 100 रुपयांच्या नोटांची संख्या एक्स बरोबर किती आली? 20 आणि 50 रुपयांच्या नोटांची संख्या वाय बरोबर किती आली? 10. अशा पद्धतीने आपल्याला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता याच्या पुढचा जो चौथा प्रश्न आहे हा वयाचा वय मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते. तर त्या दोघींची आजची वये काढा. बघा आता इथे आपल्याला एक्स आणि वाय काय कुठे मानायचंय? बघा या शेवटच्या ओळीत त्या दोघींची आजची वये काढा. मग मनीषाचं आजचं वय एक्स वर्ष मानायचं, सविताचं आजचं वय वाय वर्ष आहे असं मानायचं आजचं वय. मग पहिली अट येणार. पहिली अट काय येणार? त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. मनीषाचं एक्स मानलं, सविताचं वाय मानलं, यांची बेरीज म्हणजे काय येणार? एक्स अधिक वाय बरोबर किती? 31. ही झाली आपल्या पहिल्या अटीनुसार पहिलं समीकरण. आता 3 वर्षापूर्वींची त्यांची वय, पूर्वी म्हणजे आधीची. आजच्या वयामधून आपण जेव्हा 3 वजा करणार तेव्हा 3 वर्षापूर्वीचं वय मिळणार. मनीषाचं 3 वर्षापूर्वीचं वय काय येईल? एक्स वजा 3 आणि सविताचं काय येणार? वाय वजा 3 आणि त्यावरून हे जी इथे अट दिलेली आहे यावरून आपल्याला दुसरं समीकरण मिळणार. आपण सोडवायला सुरुवात करूया. प्रथम आपण काय करायचं? त्यांची आजची जी वय आहे ती चल मानूया. मनीषाचे आजचे वय एक्स वर्षे मानू. आणि दुसरी आहे सविताचे आजचे वय वाय वर्षे मानू.
आता हे मानल्यानंतर पहिली अट, पहिल्या अटीनुसार पहिली अट काय आहे, त्यांच्या वयांची बेरीज 31 वर्ष आहे. म्हणजे मनीषाचं वय अधिक मनीषाचे आजचे वय अधिक सविताचे आजचे वय यांची बेरीज केल्यावर किती येतं, 31. मनीषाचं आजचं वय आहे x, सविताचं आजचं वय आहे y बरोबर 31. तर हे आपल्याला मिळालं पहिलं समीकरण. आता आपल्याला दुसरं समीकरण हवंय. तर ती अट लिहिण्याऐवजी आधी आपण काय करूया, 3 वर्षापूर्वीची त्यांची वय आधी लिहूया. 3 वर्षापूर्वी मनीषाचे वय किती असणार, x वजा 3 वर्षे आणि सविताचे वय y वजा 3 वर्षे होते. होते आपण का म्हणतोय, कारण हे भूतकाळ आहे, आधीचं वय आहे. तर हे 3 वर्षापूर्वी त्यांची ही वय होती. आता या वयानुसार आपल्याला त्या अट, पुढची अट, 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय काय आहे, x वजा 3. सविताच्या त्यावेळच्या वयाच्या म्हणजे y वजा 3 चौपट होते. मनीषाचे वय हे म्हणजे बरोबर याच्या चौपट, चौपट म्हणजे या सविताच्या वयाला आपण 4 ने गुणणार. इथे काय येणार बघा, दुसऱ्या अटीनुसार. दुसरी अट काय होती, मनीषाचं वय 3 वर्षापूर्वीचं मनीषाचं वय हे सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते. चौपट म्हणजे गुणिले 4. आता हे आपण सोडूया. x वजा 3 बरोबर 4 ने आतमध्ये गुणल्यानंतर काय येणार, 4y वजा 4 त्रिक 12. आता इथे x आणि y असलेली पदं आपण डाव्या बाजूला घेऊया. हे 4y इथे आल्यावर काय होणार, वजा 4y आणि इथली संख्या आधी लिहिली वजा 12 आणि हे वजा 3 इथे आल्यावर होणार अधिक 3. मग काय येणार, x वजा 4y बरोबर 12 वजा 12 अधिक 3 वजाबाकी होणार 9 आणि चिन्ह मोठ्याचं येणार. हे आपल्याला मिळालं दुसरं समीकरण. आता हे जी 2 समीकरणं मिळाली ती आपण एका खालोखाल एक मांडूया. x अधिक y बरोबर 31 हे पहिलं समीकरण होतं आणि x वजा 4y बरोबर वजा 9 हे होतं दुसरं समीकरण. आता या इथे जर बघितलं तर x हे पद समान आहे, म्हणजे सारखं आहे. तर हे जाणार कसं घालवता येईल, तर ह्याला वजाबाकी केली तर आपण काय करूया, 2 समीकरणांची वजाबाकी करूया. चिन्ह बदलणार, x वजा x ह्याचं चिन्ह बदलले अधिक झालं 4 अधिक 1 5y बरोबर 31 अधिक 9 40. इथे आपण काय केलं, समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी केली. म्हणून y बरोबर 40 भागिले 5. मग y बरोबर किती आलं, 5 8 5 8 40. y ची किंमत आपल्याला मिळाली. तर आपण काय करणार, ही y ची किंमत समीकरणामध्ये ठेवणार. कुठल्या समीकरणामध्ये आपण ठेवूया, x अधिक y बरोबर 31 जे पहिलं समीकरण होतं त्या समीकरणामध्ये आपण किंमत ठेवूया. y बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. एक काय होतं, x अधिक y बरोबर 31 म्हणजे y ची किंमत आपण घालूया इथे, x अधिक 8 बरोबर 31 म्हणून x बरोबर 31 वजा 8 म्हणून x बरोबर आलं 23. ही आजची वय आली कोणाची, मनीषा आणि
सविता. आपल्याला त्यांचं काय विचारलेलं होतं, त्यांची आजची वये काढा. आता आपण त्या स्वरूपात उत्तर लिहूया. म्हणून मनीषाचे आजचे वय एक्स बरोबर 23 वर्षे आणि सविताचे आजचे वय वाय बरोबर किती आलेलं वाय 8 वर्षे आहे. तशा पद्धतीने आपण दोघांची पण वय काढलेली आहेत. म्हणजे व्यवस्थित जर आपल्याला मांडता आलं व्यवस्थित सगळे त्यातल्या अटीनुसार समीकरण तर आपण अचूक उत्तर काढू शकतो. आता याच्यानंतरचं 5वं गणित आपण बघूया. 5वं गणित काय बघा. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचं गुणोत्तर 5:3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल व अकुशल कामगाराचा रोजगार काढा. आता इथे प्रत्येक म्हणजे एका कुशल कामगाराचा आणि एका अकुशल कामगाराचा रोजगार आपल्याला काढायचा आहे. रोजगार म्हणजे रोजचा पगार. तर कुशल काम यावरून आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला चल कोणाला मानायचंय ते मिळणार आहे. बघा, कुशल कामगार आणि अकुशल कामगार यांचा रोजगार आपण चल मानायचं. तर मग एका कुशल कामगाराचा रोजगार एक्स रुपये आणि एका अकुशल कामगाराचा रोजगार वाय रुपये आपण मानायचा. रोजगार म्हणजे एका दिवसाचा रोजगार आपल्याला एक्स आणि वाय मानायचे. आता पहिली अट काय आहे, एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगारांचं गुणोत्तर. मग एक्स आणि वाय मानलं, त्यांचं गुणोत्तर म्हणजे त्यांचा भागाकार. म्हणजे पहिली अटीनुसार येणार x/y बरोबर 5/3. हे आपल्याला याच्यावरून पहिलं समीकरण मिळणार. दुसरी अट काय आहे, एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार. एका दिवसाचा आपण एकूण म्हणजे दोघांचा मिळून. कुशल कामगाराचा आहे एक्स आणि अकुशल कामगाराचा आहे वाय. मग दोघांचं मिळून म्हणजे काय येणार, एक्स अधिक वाय. तो किती आहे, 720. म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 720 हे आपलं येणार दुसरं समीकरण. आणि ही दोन समीकरणं सोडवली, एकसामायिक समीकरणं, हे तुम्हाला काय येणार आहे, एक्स आणि वायच्या किमती मिळणार, ज्यात आपल्याला विचारलंय त्यांचा रोजगार विचारलेला आहे दोघांचा. तर आपण सोडवायला सुरुवात करूया. पहिलं आपण काय लिहिणार, कुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार. एका कुशल कामगाराचा रोजगार एक्स रुपये मानू. आणि दुसरा आहे एका अकुशल. कुशल आणि अकुशल म्हणजे काय, कुशल म्हणजे त्या कामामध्ये प्रावीण्य मिळवलेला, त्या कामाची माहिती असलेला, आणि अकुशल म्हणजे त्या कामाची माहिती नसलेला असा कामगार. कामगाराचा रोजगार वाय रुपये मानू. आता प्रथम आपण हे मानण्याचं काम केलंय. आता आपण काय करणार, अटीनुसार. तर पहिली अट काय आहे, पहिल्या अटीनुसार त्यांचं जे गुणोत्तर आहे ते 5:3 आहे. यांच्या रोजगाराचं गुणोत्तर म्हणजे कुशल कामगाराचा रोजगार भागिले अकुशल कामगाराचं रोजगार, यांचं गुणोत्तर किती आहे, 5:3. आता याला आपल्याला सोपं रूप द्यायचं. आपण काय करणार, तिरकस गुणाकार करूया. अशा पद्धतीने 3 गुणिले एक्स 3x बरोबर 5 गुणिले वाय 5y. तिरकस गुणाकार केला आणि आता याला ax अधिक by बरोबर c या स्वरूपात मांडूया.
जे 5y उजव्या बाजूला आहे ते आपण डाव्या बाजूला घेऊया. मग काय येणार 3x वजा 5y बरोबर 0. हे आपलं आलं पहिलं समीकरण. पहिल्या अटीनुसार पहिलं समीकरण आपल्याला मिळालं. आता दुसऱ्या अटीनुसार त्यांचा एकूण रोजगार आपल्याला दिलेला आहे. दुसऱ्या अटीनुसार पहिल्याचा रोजगार आहे कुशल कामगाराचा x आणि अकुशल कामगाराचा y. एकूण रोजगार किती आहे 720 रुपये. आता आपल्याला 2 समीकरणं मिळाली. आता बघा इथे दोन्ही समीकरणं बघितलात ना तर इथे आपल्याला दिसतं इथे 3x आहेत आणि इथे x आहेत. मग आपल्याला जर हे समान करायचं झालं तर आपल्याला या दुसऱ्या समीकरणाला कितीने गुणावं लागेल 3 ने गुणावं लागेल. आपण काय करूया या दुसऱ्या समीकरणाला 3 ने गुणू. मग काय येईल 3x अधिक 3y बरोबर 3x अधिक 3y बरोबर इथे जर आपण 3 ने गुणलं तर किती येईल 3 0 0 3 2 6 7 त्रिक 21. तर हे आपलं काय आलं नवीन समीकरण आलं. पण इथे काय केलेलं आहे 3 ने गुणले. दुसऱ्या समीकरणाला 3 ने गुणलं. मग काय आलं 3x वजा 5y बरोबर 0. इथे बघा तुम्ही 5y पण करू शकता. म्हणजे इथे जर तुम्ही 5 ने गुणलात तर हे पद जाईल आणि इथे जर 3 ने गुणलं तर आपल्याला x हे पद घालवता येईल. बघा पहिलं समीकरण आहे 3x वजा 5y बरोबर 0 आणि आता हे तिसरं काय आलंय 3x अधिक 3y बरोबर 2160. हे तिसरं समीकरण आहे. आपण यांचं काय करणार वजाबाकी करणार. वजाबाकी करताना काय होणार बघा चिन्ह बदलणार. आता हे वजा आहे दोन्ही चिन्ह वजा आहे तर बेरीज होणार पण चिन्ह वजा राहणार. 5 अधिक 3 8. इथे चिन्ह वजा आहे आणि 0 गेल्यावर तेवढंच राहणार. आता बघा इथे आपण काय करूया वजा 8 ने प्रथम आपण इथे काय केलंय समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची वजाबाकी केली. आता इथे आपण वजा 8 ने भाग देऊया. बघा 8 गेले. आता इथे काय भाग जाईल बघा 8 ने जर भाग लावला तर 8 एके 8 8 दोन्ही 16 5 आणि 8 7 56 आणि शून्याचं 0 म्हणजेच y किती आलं 270. ही y ची किंमत म्हणजेच अकुशल कामगाराचा रोजगार आला 270. आता आपल्याला कुशल कामगाराचा रोजगार काढायचा मग आपण काय करणार y ची ही जी किंमत आहे ती आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. y ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 काय होतं x अधिक y बरोबर 720. यामध्ये y ची किंमत किती आलेली आहे 270. म्हणून x बरोबर 720 वजा 270. किती येतं 0 5 4 450. मग कुशल कामगाराचा जो रोजगार आहे तो आहे 450 रुपये आणि अकुशल कामगाराचा रोजगार आलेला आहे 270 रुपये. तर आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही संख्यांची त्यांचा आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्याचे उत्तर मिळालेलं आहे. तर आपण त्या पद्धतीने उत्तर लिहूया. एका कुशल कामगाराचा रोजगार x बरोबर 450 रुपये आणि एका
अकुशल कामगाराचा रोजगार बरोबर वाय बरोबर 270 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही किमती मिळालेल्या. आता आपण पुढचं जे गणित आहे शेवटचं ते आपण बघणार आहोत. अतिशय महत्वाचं गणित आहे आणि या पद्धतीचं एक गणित आपण आधी सोडवलेलं आहे म्हणजे अशा सूत्राचं. आता बघा इथे काय दिलेलं आहे. एका सरळ रस्त्यावर ए आणि बी ही दोन ठिकाणं आहेत. त्यातील अंतर 30 किलोमीटर आहे. म्हणजे काय दिलंय बघा, ए आणि बी अशी दोन ठिकाणं आहेत आणि यामधील जे अंतर आहे ते किती आहे 30 किलोमीटर या दोन ठिकाणांच्या मध्ये. आता एक आहे हमीद आणि दुसरा आहे जोसेफ. हमीद मोटारसायकलने ए पासून बी च्या दिशेने जाण्यास निघाला म्हणजे तो असा जायला निघाला आणि त्याच वेळेला जोसेफ मोटारसायकलने बी पासून ए च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. म्हणजे हा इथून निघतोय आणि हा इथून निघतोय. ते दोघं 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. आता हा जो भाग आहे तो पहिल्या अटीमध्ये येणार. आता पुढच्या अटीमध्ये काय होणार, जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता म्हणजे असा न येता जोसेफ इथून असा आलेला आहे, तो बी कडून ए कडे न जाता तो जर विरुद्ध दिशेने गेला असता तर हमीद 3 तासाने त्याला भेटला असता. तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता म्हणजे त्यांचा जो वेग आहे तो आपल्याला काढायचा आहे. तर यासाठी आपण काय करूया, या इथे दोघांचा प्रवासाचा वेग काढायचा आहे. तर आपल्याला चल पहिलं कोणाला मानायचंय, प्रत्येकाचा वेग किती विचारलेला आहे. इथे हमीद आहे आणि दुसरा आहे जोसेफ. तर हमीदचा प्रवासाचा जो वेग आहे तो आपण x किलोमीटर आणि इथे प्रति तास आहे म्हणजे वेग जो असतो तो प्रति आपण त्याचा वेग मानतो प्रति तास. तर हमीदचा वेग x किलोमीटर प्रति तास आणि जोसेफचा वेग जो आहे तो y किलोमीटर प्रति तास आपण मानूया. आणि मग त्यावरून मग अटींवरून आपण दोन समीकरणं तयार करूया. हमीदचा वेग x किलोमीटर प्रति तास आणि जोसेफचा वेग y किलोमीटर प्रति तास मानू. आता इथे आपल्याला त्यांनी कापलेलं अंतर आहे ते आपल्याला दोन्ही आपल्या ज्या अटी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्या अंतराचा भाग येणार आहे. तर आपण इथे सूत्र जे वापरणार आहोत ते सूत्र आपण या आधीही वापरलेलं आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्राचा वापर आपल्याला या गणितामध्ये करायचा आहे. तर पहिल्या याच्यामध्ये काय आहे, तर ए हे ठिकाण आहे आणि बी हे ठिकाण आहे आणि या दोघांमधलं अंतर आहे 30 किलोमीटर आणि इथून कोण निघालेला आहे ए या ठिकाणापासून, तर हमीद निघालेला आहे, इथून निघालाय आणि जोसेफ जो आहे तो या बाजूने बी या ठिकाणापासून निघालेला आहे आणि हे दोघं जण एकत्र इथे कुठेतरी मध्ये भेटतायत. तर तो जो त्यांना लागणारा जो वेळ आहे त्यांनी कापलेलं जे अंतर कापताना जो वेळ लागलाय दोघांना एकत्र भेटायला तो 20 मिनिटाचा काळ आहे. तर इथे 20 मिनिटं दिलेली आहे पण आपण काय केलेलं आहे इथे तास प्रति तास मानलंय म्हणजे आपल्याला त्या मिनिटांना आधी तासामध्ये रूपांतर करावं लागेल. तर इथे आपण आता याच्यानुसार हमीदने 20 मिनिटात पार केलेलं अंतर आपल्याला काढायचंय. हमीदने किती अंतर पार केलं, कारण दोघं एकत्र येऊन एवढं अंतर झालेलं आहे 30 किलोमीटर. प्रत्येकाचं आपल्याला अंतर काढावं लागणार.
मग हमीदने 20 मिनिटात पार केलेले अंतर, म्हणजे इथे कुठेतरी ते भेटलेले आहेत. समजा आपण ते ठिकाण पी हे ठिकाण आपण मानलं, या पी या ठिकाणी ते भेटले. इथून हमीद आला आणि इथून जोसेफ आला आणि या ठिकाणी ते भेटले. तर हमीदने किती अंतर पार केलं? ए पासून पी पर्यंत. आणि जोसेफने किती अंतर पार केलं? बी पासून पी पर्यंत. म्हणजे याने पार केलेलं अंतर किती आहे? ए पी. आता अंतर कसं काढतात? सूत्र इथे आहे बघा, वेग गुणिले वेळ. हमीदचा वेग किती आहे? पण इथे वेग मानलाय काय? एक्स. आणि इथे वेळ आहे 20 मिनिटं, पण आपल्याला त्याचा तासामध्ये रूपांतर करायचंय. तर मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करताना आपण काय करणार? त्याला 60 ने भागणार, कारण 1 तास म्हणजे 60 मिनिटं. तर याला भाग लावला तर काय येईल? बे एके बे, बे त्रिक 6. म्हणजे किती आलं? x/3. हे काय झालं? x/3 किंवा 1/3 गुणिले x, अर्थ एकच आहे. हे अंतर आहे, त्यामुळे याला एकक येणार किलोमीटर. हे हमीदने पार केलेलं अंतर आपल्याला आलं. याच पद्धतीने आपल्याला जोसेफने पार केलेलं अंतर किती आहे? बी पासून पी पर्यंत, बीपी हे अंतर आपल्याला काढायचंय. जोसेफने 20 मिनिटात पार केलेले अंतर बरोबर ते किती येणार? बीपी. बी पासून पी पर्यंत. आणि इथे पण काय येणार? वेग गुणिले वेळ. तर वेग गुणिले वेळ, वेग काय आहे जोसेफचा? वाय. आणि वेळ काय आहे? तोच आहे, सेम लागलाय दोघांना, 20 मिनिटं. म्हणजे किती येणार? वाय भागिले 3. हे अंतर आहे म्हणून आलं किलोमीटर. आता पहिली जी अट आहे त्यानुसार ते दोघं जण 20 मिनिटात अंतर पार केलंय त्यांनी. किती? 30 किलोमीटर अंतर. म्हणजे ते टोटल जे अंतर आहे ते 30 किलोमीटर आहे दोघांचं मिळून. म्हणजे ए पासून पी पर्यंत कोण आलेला आहे? हमीद. आणि बी पासून पी पर्यंत आलेला आहे जोसेफ. आणि हे दोन्ही मिळून अंतर किती आहे? एबी. एबी हे अंतर पार केलेलं आहे. हे बघा इथून या पी या ठिकाणी ते भेटले आहेत. तर ए पासून पी पर्यंत आणि बी पासून पी पर्यंत हे दोन्ही मिळून एबी हे तयार झालेले आहे. हे बघा, ए डॅश पी डॅश बी हे अशा पद्धतीने दाखवलं जातं. त्यांच्यामधला संबंध जो आहे तो ए पासून पी पर्यंत आणि बी पासून पी पर्यंत असं एकूण मिळून तयार झालं एबी. मग आपल्याला जे समीकरण मिळणार ते कसं मिळणार बघा. ए पासून बी पर्यंत काय आहे? एक्स छेद ए पासून पी पर्यंत x/3 आणि बी पासून पी पर्यंत बीपी आहे y/3 आणि हे टोटल किती आहे? 30. आता याच्यावर आपल्याला समीकरण तयार करायचं बघा. इथे छेदाला 3 सामायिक आहेत. संपूर्ण समीकरणाला आपण 3 ने गुणलं तर काय येणार? x अधिक y बरोबर इथे 3 ने गुणलं तर 30 त्रिक 90. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळेल. काय केलं इथे आपण? समीकरणास 3 ने गुणून या समीकरणाला आपण 3 ने गुणलं. पहिलं समीकरण मिळालं आपल्याला. आता दुसरी अट. आता दुसऱ्या अटीमध्ये काय केलेलं आहे? ए हे ठिकाण आहे, बी हे ठिकाण आहे आणि आता पी हे ठिकाण कुठे येणार बघा. इथून कोण निघालेलं आहे? हमीद निघालाय ए या ठिकाणापासून. आणि आता या दुसऱ्या अटीमध्ये बी कसा निघालेला आहे? तर तो या दिशेने न जाता तो विरुद्ध दिशेने निघालाय. म्हणजे तो इथून असा निघाला. कोण? जोसेफ.
हमीद इथून निघालाय, जसा आधी निघाला होता तसाच, पण जोसेफ उलट्या दिशेने निघालाय आणि तो या दिशेने जाऊन पुढे कुठेतरी ते एकमेकांना भेटलेत, म्हणजे पी हे ठिकाण इथे आलेलं आहे. तर पुढे ते एकमेकांना भेटलेत, तर त्यांना किती वेळ लागलेला आहे? तर 3 तास लागले. जसे आधी त्यांना 20 मिनिटं लागलेली, तर आता त्यांना 3 तास लागलेत. म्हणजे हे टोटल इथून हे इथपर्यंत जे अंतर कापायला, ए पासून पी पर्यंत अंतर कापायला किती वेळ गेलेला आहे? 3 तासाचा वेळ गेलेला आहे. तर हे अंतर आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. तर हे तर आपल्याला माहिती आहे 30 किलोमीटर अंतर आहे. हे आपल्याला माहित नाहीये. पण आपल्याला वेळ माहिती. तर आपण इथे काय करणार? इथे दोघांचंही कापलेलं अंतर जसं आधीच्या पहिल्या अटीवेच्या वेळेला आपण काढलेलं तसंच आपण इथेही काढणार. हमीदने 3 तासात, मगाशी 20 मिनिटात अंतर कापलेलं, आता 3 तासात पार केलेले अंतर. आता या ठिकाणी भेटतायत ते, म्हणजे हमीदने पार केलेलं अंतर काय येणार? AP. वेग गुणिले वेळ. सूत्र आपलं तेच आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. हमीदला लागलेला वेळ मानलाय आपण x, आणि आता वेळ किती लागले? 3 तास. आता इथे तासामध्येच आहे, त्यामुळे याला आपल्याला रूपांतर करायची गरज नाही. म्हणून आलं 3x किलोमीटर. हा हमीदने पार केलेलं अंतर आहे. त्याच पद्धतीने जोसेफने 3 तासात पार केलेले अंतर. आता यांनी किती अंतर पार केलंय? बी पासून पी पर्यंत. आणि त्याला लागलेलं त्यांनी कापलेलं अंतर कसं काढणार? वेग गुणिले वेळ. जोसेफचा वेग आहे y आणि वेळ किती लागले? 3 तास, म्हणजे 3y किलोमीटर. त्यांनी कापलेलं अंतर. यांनी हे एवढं अंतर 3y आणि ए पासून पी पर्यंत अंतर 3x. आता आपल्याला माहित काय आहे अंतर? हे फक्त अंतर माहिती ए पासून बी पर्यंत. मग आपण हे कसं काढणार? तर इथे आपण AP मधून ABP ज्या वेळेला वजा करणार तेव्हा आपल्याला हे अंतर मिळणार. बघा आपल्याला हा भाग कसा मिळू शकतो? तर ह्या पूर्ण ए पासून पी पर्यंत मधून जर हा भाग आपण वेगळा केला तर आपल्याला AB मिळू शकतो. तर या भागाचा विचार करून, याचा उपयोग करून आपण दुसऱ्या अटीनुसार दुसरं समीकरण जे आहे ते तयार करणार. तर दुसऱ्या अटीनुसार AP वजा BP बरोबर AB. बघा पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, हे बघा हे पूर्ण AP आहे आणि यामधून BP गेलं तर आपल्याला AB मिळतं. याचा वापर करून केले. तर आपल्याला AP माहितीये 3x, BP माहितीये 3y. या किमती आपण इथे घालूया. 3x वजा 3y बरोबर 30. आता इथे सोपं रूप कसं देणार? सामायिक काढूया. 3x वजा y बरोबर 30. म्हणून x वजा y बरोबर 30 भागिले 3. म्हणून x वजा y आलं 10. हे आपल्याला मिळालं दुसरं समीकरण. हे 2 समीकरणं मिळालेत. आता यांना सोडूया, सोपं रूप देऊया आणि x आणि y च्या किमती काढूया. बघा पहिलं समीकरण होतं x अधिक y बरोबर 90 आणि दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 10. दोन्ही पद समान आहेत, बेरीज करू शकतो किंवा वजाबाकी. आपण काय करूया? बेरीज करूया. बेरीज केल्यावर येणार x अधिक x 2x, यांची वजाबाकी झाली 90 अधिक 10 100. इथे आपण काय केलेलं आहे? समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज केली आहे. म्हणून x बरोबर काय येणार? 100 भागिले 2 म्हणजे किती आलं? 50. ही x ची किंमत आली, ती आपण या 2 समीकरणांपैकी एका समीकरणामध्ये ठेवूया. x बरोबर 50 ही किंमत समीकरण
1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे बघा, x अधिक y बरोबर 90. x ची किंमत आपण 50 मध्ये घालणार, म्हणून y बरोबर आलं 90 वजा 50, म्हणून y बरोबर 40. ही दोन्ही आपल्याला संख्या मिळाल्या आहेत आणि आपण x आणि y कोणाला मानलेलं होतं, तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग आपण मानलेला काढायचा आहे आपल्याला. तर तो वेग आपण x आणि y मानलेला. तर आपण ते उत्तर लिहूया. म्हणून हमीदचा प्रवासाचा वेग बरोबर x किती आलं, 50 किलोमीटर प्रति तास. आणि जोसेफचा प्रवासाचा वेग बरोबर y बरोबर 40 किलोमीटर प्रति तास. अशा पद्धतीने आपलं हे संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मधलं शेवटचं गणित आपण सोडवलंय. तर तीनही भाग आपले झालेले आहेत संकीर्ण प्रश्न संग्रह 1 चे. जर तुम्ही याआधीचे 2 भाग जर बघितले नसतील तर नक्की ते 2 भाग जाऊन बघा. तुम्हाला त्यात काही अडचणी असतील, काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.